बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बिहारमधील बोधगया येथील महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी संघटना व समस्त बौद्ध बांधवांनी केली आहे। या मागणीसाठी आज देशभरात बौद्ध बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। बुद्धगया येथील महाविहाराचे निमंत्रण आणि व्यवस्थापन बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याबाबत बिहार सरकारने कायद्यात बदल करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनाप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूरचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, रघुनाथ कांबळे, संजय गुदगे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। TS कांबळे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर शाखा, आमचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले जी आहेत। आज आम्ही वंचित बहुजन आघाडी पण इथं सर्व कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर, कोल्हापूर जिल्हा कार्यालयावर आम्ही जमलेलो आहोत। आज सर्व देशभर बुद्धगया महाविहार जो कायदा जो आहे BMC ॲक्ट, तो ॲक्ट रद्द व्हावा। कारण त्या ॲक्टमध्ये फक्त जे 2 सदस्य आहेत त्यामध्ये इतर धर्मियांचा त्यामध्ये त्या सभासद असल्यामुळं ती जी बुद्ध विहारमध्ये काय प्रगती झाली पाहिजे का बुद्ध संरक्षण झालं पाहिजे ती व्यवस्थित होत नाही। त्यासाठी सर्व देशभर सर्व भिक्खू लोक सर्व देशभर सर्व देशातून परिसरातून सर्व इथं आंदोलन सुरू आहे बुद्धगया या ठिकाणी। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण सुद्धा आम्ही कोल्हापूरचे TS कांबळे आमचे सर्व जे आहेत ते सर्व कार्यकर्ते आज आम्ही जिल्हाधिकारी जाऊन आम्ही त्याला निषेध होतो आणि हा बुद्धविहारचा जो कायदा जो आहे तो रद्द व्हावा। तसंच आमचे बुद्धविहार जे इतर धर्माच्या ताब्यात आहे ते मुक्त व्हावं ह्यासाठी हे करतो। जे आंदोलन जो पण बुद्धविहार मुक्त होत नाही तो पण आम्ही आंदोलन आम्ही छेडत राहणार आहोत आणि सरकारनं ह्या आमच्या मागणीचा गंभीरपणे विचार करावा। हीच आमची आमच्या कोल्हापूर बुद्धिस्ट सोसायटी आणि मुंबईच्या आम्ही त्यांना जाहीर आवाहन करत आहोत। आम्ही शांतीच्या मार्गाने जात आहोत आणि अहिंसेचा आमचा धर्म अहिंसा आहे, बुद्धाच्या मार्गाने जात आहोत, अहिंसा मार्गाने जाणार आहोत। तरी ह्या सरकारनं आमच्या मागणीचा विचार करावा हीच आमची विनंती सरकारला। सर्वांना सविनय जय भीम। मी राजेंद्र भोसले, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तरचा अध्यक्ष। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर आणि भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर तसेच समता सैनिक दल कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं धरणा प्रदर्शन करत आहोत। या धरणा प्रदर्शन करण्यामागचा हेतू एकच आहे आणि ते म्हणजे जवळजवळ 1 महिना आज सुरू असलेलं बुद्धगया बिहार या ठिकाणी बौद्ध बंतेजींच्या माध्यमातून बुद्धगया महाबोधी विहार हे गैर बुद्धिस्टांच्या वतीनं आज चालवले जात आहे। त्यांचा जास्त त्या ठिकाणी भरणा आहे आणि म्हणून जे ब्राह्मण त्यामध्ये घुसलेले आहेत त्यांची त्या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी आणि संपूर्णपणे या बौद्ध विहारावरती बौद्ध भिक्षूंचा, बुद्धिस्ट समाजाचा त्या ठिकाणी ताबा यावा या उद्देशानं हे आंदोलन जे आहे ते आंदोलन आज आपण करत आहोत। बहुजन हृदय सम्राट आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी होत आहे। अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन आणि धरणा आंदोलन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तीव्रपणे आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करून या 1949 ॲक्टचा या ठिकाणी तीव्रपणे आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि भारत सरकारला, नितीश कुमार सरकारला या ठिकाणी विनंती करतोय की हे जे विहार आहे, ज्या पद्धतीनं अनेक धर्मस्थळे आहेत ही त्या धर्मियांच्या ताब्यामध्ये आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा
महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये असायला हवं ही आमची कळकळीची विनंती आहे। आणि जर हे आंदोलन आता आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहोत, स्टेप बाय स्टेप पूर्ण भारतामध्ये हे आंदोलन होत आहे, पूर्ण जगातील लक्ष जे आहे ते लक्ष या आंदोलनावरती आहे। महाबोधी विहार हे जगाचं केंद्रस्थान आहे, ज्या ठिकाणी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि इथूनच आपल्याच भारतातून जो भारतीयांचा मूळ धम्म बौद्ध धम्म हा परदेशामध्ये गेला, परंतु भारतामध्ये मात्र या धम्माची नाचंकी ब्राह्मणीवाद्यांच्या माध्यमातून झाली। आणि म्हणूनच या ठिकाणी बौद्धगयेवरती ताबा मिळवणं आणि पुन्हा एकदा या राष्ट्राला एका वेगळ्या विचारधारेच्या माध्यमातून नेणं, ही जी काही कुटील कारस्थान वैदिकांच्या माध्यमातून सुरू आहे हे पूर्णपणे निष्फळ करण्यासाठी आज संपूर्ण बौद्धांची टीम, आंबेडकरवाद्यांची टीम, पुरोगाम्यांची टीम आज रस्त्यावरती उतरलेली आहे। संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये रस्त्यावरती उतरलेली आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा या सर्वांचा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दलाच्या माध्यमातून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हे विहार जे आहे हे पूर्णपणे मुक्त करून आमच्या ताब्यामध्ये द्यावं एवढीच या ठिकाणी मागणी म्हणतो। धन्यवाद। जय बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।